राज्य निवडणूक आयोगामार्फत नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभाग आरक्षण सोडत आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडली। या सोडतीत विविध प्रभागांसाठी आरक्षणाचे वाटप निश्चित करण्यात आले असून महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुला वर्ग आणि इतर मागास वर्गांसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत। सदर प्रसंगी पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि स्थानिक जनतेची उपस्थिती होती। सोडतीनुसार आरक्षित प्रभाग पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 अ अनुसूचित जाती महिला, ब नागरिक मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 2 अ अनुसूचित जाती महिला, ब नागरिक मागास प्रवर्ग, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 3 अ अनुसूचित जाती, ब नागरिक मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 4 अ अनुसूचित जाती महिला, ब नागरिक मागास प्रवर्ग, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 5 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब नागरिक मागास प्रवर्ग, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 6 अ अनुसूचित जाती, ब अनुसूचित जमाती महिला, क नागरिक मागास प्रवर्ग, ड सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 7 अ अनुसूचित जाती, ब नागरिक मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 8 अ अनुसूचित जाती, ब अनुसूचित जमाती, क नागरिक मागास प्रवर्ग महिला, ड सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 9 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 10 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 11 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 12 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 13 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 14 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 15 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 16 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 17 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 18 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 19 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 20 अ अनुसूचित जाती महिला, ब
नागरिक मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 21 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 22 अ अनुसूचित जाती, ब नागरिक मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 23 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 24 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 25 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 26 अ नागरिक मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 27 अ नागरिक मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 28 अ अनुसूचित जाती महिला, ब नागरिक मागास प्रवर्ग महिला, क सर्वसाधारण. पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई निवडणूक प्रमुख व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितले की आजच्या घडीला भाजपच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आपण स्वबळावर लढावे. आरक्षण सोडतीनंतर कार्यकर्त्यांची भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जाईल व सदर निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाचा जो आमचा कार्यकर्ता आहे, शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा आमदारकी खासदारकीला आपली मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असतो आणि जेव्हा त्याची निवडणूक येत असते तेव्हा पक्षाला नक्कीच त्या ठिकाणी त्याच्याकडून बघावं लागतं. आजच्या घडीला 111 प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षानं आपण एकट्यानं लढावं अशा पद्धतीची साधारण भावना ही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि अशा पद्धतीची चर्चा काही ठिकाणी झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल अंतिम, परंतु आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की खालच्या स्तरावरती लोकांच्या मनामध्ये काय आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही सुद्धा ते जाणून घ्या आणि अशा पद्धतीचे आजच्या या सोडतीनंतर या संदर्भातल्या बैठका होतील आणि तो जो काय लोकांचा कार्यकर्त्यांचा जो काय म्हणणं आहे ते वरिष्ठ पातळीवरती त्यांना सांगण्यात येईल आणि मग अंतिमतः महायुतीत जाणार की एकट्याने लढणार हा निर्णय त्यावेळेस घेतला जाईल. संजीव नाईक हा काय एकटा निर्णय घेण्याचा माझी ती म्हणजे जबाबदारी किंवा माझ्याकडे ते विषय नाही आहे, तो वरिष्ठ पातळीवरचा विषय. पण माझ्याकडे आता सोडत व्यवस्थित होते की नाही, कार्यकर्त्यांमध्ये सीमांकन आहेत, मतदार जी काही फोडणी चालू आहे त्यांच्यामध्ये काय अडचण आहे हे बघण्याची जबाबदारी आहे ती मी करत आहे. प्रभाग आरक्षण सोडत पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी महापौर सागर नाईक यांनी सांगितले की सदर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे आणि सृजन नागरिक म्हणून आम्ही या प्रक्रियेत सहभाग घेतलाय. शुरुआत तो पहले से ही हुई है. आज एक प्रक्रिया का भाग आरक्षण प्रक्रिया यहाँ पे संपन्न हुई है और एक सुजान नागरिक के तौर पे कैसे ये प्रक्रिया पार हुई और उसमें सक्रिय भाग लेने के लिए हम सब हमारे सारे नगर सेवक कार्यकर्ता के साथ उपस्थित हुए हैं और पारदर्शक पद्धति से उन्होंने किया है. और आगे जो हमारा इलेक्शन आएगा उसके लिए सामने जाएंगे. जो भी है आरक्षण है वो जो हक है हर एक का उसके साथ साथ दिया गया है और कहीं भी नियम ना तोड़े, अपारदर्शिता से ना हो, पारदर्शिता से हो, निष्पक्ष हो, इसके लिए हम लोग यहाँ पे भाग लिए हैं और प्रॉपरली आरक्षण प्रक्रिया पार हो. पुढे त्यांनी असाही विश्वास दर्शवला की नागरिकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वात भाजपचा झेंडा महानगरपालिकेवर नक्कीच फडकेल. हम तो हमेशा से तैयार रहते हैं. ये हमारे लिए एक प्रक्रिया होती है. हमारे सारे लोग ये राजकीय एक्टिव होती है और हर 5 साल बाद ये प्रक्रिया के माध्यम से सामने जाते हैं और नागरिकों का विश्वास हमारे ऊपर है. तो ये प्रक्रिया के माध्यम से फिर एक बार बीजेपी
आदरणीय लोकनेता गणेश नाईक साहब के नेतृत्व में नई मुंबई में बीजेपी का झंडा लहराएगा। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेची अधिक माहिती दिली। ही सोडतीचा आज निकाल म्हणजे आपल्यासमोर झाली, याचा आम्ही इतिवृत्त हे राज्य निवडणूक आयोगाकडे आयुक्त यांच्याकडे सादर करू। त्यांचे मान्यतेनंतर आपल्याला 17 तारखेपासून आपल्याला त्याच्यावर आक्षेपासाठी हरकती आणि सूचनांसाठी तो होईल आणि आपल्याला अगोदरसुद्धा जो आम्ही एक कार्यक्रम सांगितला की हा कार्यक्रम 2 डिसेंबरला आपल्याला मला वाटतं फायनल हे आरक्षण डिक्लेअर फायनल होतील। पुढे त्यांनी असेही सांगितले की 111 पैकी 56 सदस्य हे महिलांसाठी राखीव झाले आहेत। आपल्याला महिलांसाठी ह्या 56 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात। त्याच्यामधले अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातल्या 5 महिला येतात। अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आपल्याला 1 महिला साठी आलेला आहे। नामप्र प्रवर्गामध्ये आपल्याला 15 महिला आहेत आणि सर्वसाधारण ज्या प्रवर्गातील आहेत त्याच्यापैकी 35 ह्या आपल्याला महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला 111 पैकी 56 सदस्य हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत। या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना वेग आला असून अनेक संभाव्य उमेदवारांनी आपले गणित मांडण्यास सुरुवात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।